तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये काय, कारण कालचा जो झटका लागला आहे त्याच्यातून तुम्ही सावरला आहेत ना, तेव्हा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे पॉप्युलरिटी पोल्स. आणि मित्रांनो, पॉप्युलरिटी पोल्स हे कॉन्टेंट प्लस वोटिंगवर डिपेंड असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. तर चला सुरू करूया. पॉप्युलरिटी पोल्समध्ये शेवटच्याच नंबरवर म्हणजेच नंबर 8वर आहेत रेवा यांचा जर तुम्ही गेम म्हणाल तर त्या फक्त आय थिंक काटासोबत खेळत आहेत, म्हणून त्या आता घरात आहेत. कारण तुम्हीच बघायला गेलं तर कालचं जे संकेतचं इविक्शन झालं ते कुठपर्यंत फेअर होतं. तो आपले टास्क एकदम प्रॉपर परफॉर्म करायचा, आपली मतं एकदम स्ट्रॉंगपणे मांडायचा, तरी तो घराच्या बाहेर गेला. याचं कारण हेच आहे का की तो टोळीसोबत खेळला म्हणून तो बाहेर गेला. कालचं संकेतचं एलिमिनेशन हे खूप शॉकिंग होतं. पण सध्या पॉप्युलरिटी पोल्समध्ये नंबर 8वर आहेत रेवा, तर नंबर 7वर आहेत दीपाली सय्यद. हा मित्रांनो, दीपाली सय्यद या कालच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये शेवटच्या नंबरवर होत्या, पण त्या पण घराबाहेर गेलेल्या नाहीत. त्या आहेत पॉप्युलरिटी पोल्समध्ये नंबर 7वर. त्याचं कारण म्हणजे पॉप्युलरिटी पोल्सचे कॉन्टेंट प्लस वोटिंगवर असतात. ते रेवाहून जास्त कॉन्टेंट देत आहेत, पण त्यांना जर वोटिंग म्हणाल तर गेल्या वोटिंग ट्रेंड्समध्ये त्यांना सर्वात कमी वोटिंग होती, पण त्या पण बिग बॉसच्या फेवरेट आहेत, त्याच्यामुळे त्या पण घराबाहेर गेलेल्या नाहीत. आता बिग बॉस त्यांना कुठपर्यंत घेऊन जात आहे हे पण बघणं थोडं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, नंबर 6वर कोण आहे? तर नंबर 6वर आहेत राखी सावंत. राखी सावंत ज्या TRPसाठी घरात आल्या आहेत, जे आपले एंटरटेनमेंट कधीच थांबवत नाही. बिग बॉसचं TRP वाढवण्यासाठी यांना बोलवलं जातं, तर यांना बिग बॉस कुठपर्यंत घेऊन जाणार हा पण एक मोठा प्रश्न आहे. मला तर वाटतं ह्या टॉप 5मध्ये नाही जाणार. यांना जसं जसं आता पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये मला वाटतं ह्यांचं एलिमिनेशन होईल, कारण यांचं काम फक्त TRP वाढवणं होतं आणि ते मला वाटतंय की झालं आहे. तर मित्रांनो, टॉप 5मध्ये कोण आहे? तर नंबर 5वर आहेत मित्रांनो अनुश्री माने. अनुश्री माने यांच्या गेमचं म्हणाल तर त्यांचा गेम हा बिग बॉसला आवडत असेल, पण महाराष्ट्रात त्यांचा गेम अजिबात आवडत नाही आहे. कारण त्यांच्या गेमचं म्हणाल तर ते गेममध्ये पलटत आहेत. पहिल्यांदा त्या टोळीमध्ये जातात, टोळीमध्ये सांगतात की विशालला की आता मी टोळी सोडते म्हणून, मग त्या इथून पण खेळतात, काटामधून पण खेळतात, मग पुन्हा काटामध्ये जाऊन पुन्हा आता इथे येतात. म्हणजे हा त्यांचा गेम आहे, तो डबल स्टँडर्ड दाखवतोय. पण बिग बॉसला त्या कॉन्टेंट देत आहेत म्हणून त्या घरामध्ये आहेत असं मला वाटतंय मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर 4वर कोण आहे? तर नंबर 4वर आहेत सागर कारंडे. सागर कारंडे यांच्या गेमचं म्हणाल तर सागर कारंडे यांची कॉमेडी तर महाराष्ट्राला खूपच आवडते आणि ते ज्या प्रकारे एंटरटेन करत आहेत हे सर्वांना आवडते. कारण मागच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये पण त्यांना तुफानीची वोटिंग होते आणि त्यांनी ज्या प्रकारे मागच्या 2 आठवड्यामध्ये आपला गेम उंचावला आहे तो पण एकदम परफेक्ट टाईमला उंचावला आहे, त्याच्यामुळे ते आहेत नंबर 4वर मित्रांनो. तर नंबर 3वर कोण आहे? तर नंबर 3वर आहेत राकेश बापट. राकेश बापट यांचे अनेक चाहते आहेत, त्यांच्या चाहतेमधला अर्धा जर फॅनबेस बघितला तर तो हिंदी आहे, अर्धा मराठी आहे. त्याच्यामुळे त्यांना फॅनबेस त्यांचा चांगला आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे वोटिंग होत असते. पण त्यांचा जर तुम्ही कॉन्टेंट बघायला गेलात तर मागच्या काही दिवसांमध्ये त्यांचा कॉन्टेंट हा घसरलेला आहे. तर त्यांना आपला गेम अप करण्याची गरज आहे, कारण आता शेवटचे काही आठवडे राहिलेत आणि राकेशच्या फॅन्सना त्याच्याकडून खूप उमेद आहे. तर मित्रांनो, नंबर 2वर कोण आहे? तर नंबर 2वर आहेत विशाल कोटियान. विशाल कोटियान याचा जर म्हणाल तर विशाल कोटियान याला आता महाराष्ट्रातून तुफानीचा सपोर्ट भेटतोय. स्टार्टिंगला त्याला लोक हेट करत होती, पण आता जी लोक त्याला हेट करत होती तीच लोक त्यांना त्यांचा गेम आवडायला लागला आहे. कारण विशाल त्या प्रकारेच गेम खेळतोय, तो खूप चांगल्या प्रकारे गेम खेळतोय. जर तुम्ही बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांमध्ये म्हटलं तर सर्वात चांगला बिग बॉस समजून जर कोण गेम खेळत असेल तर तो म्हणजे विशाल. तर मित्रांनो, हे झाले नंबर 2. नंबर 1चं म्हणाल तर नंबर 1वर राज्य करते तन्वी कोलते. तन्वी कोलतेचं म्हणाल तर जेव्हापासून रोशन एलिमिनेट झाला आहे तेव्हापासून तन्वी कोलते ही पॉप्युलरिटी पोल्समध्ये नंबर 1ची पोझिशन सोडत नाही आहे. आणि वोटिंग ट्रेंड्समध्ये म्हणाल, कारण जेव्हा ती नॉमिनेशन्समध्ये आली आहे तेव्हा पण ती वोटिंग ट्रेंड्समध्ये नेहमी टॉपलाच राहिली आहे. तर मित्रांनो, या सीझनचा विनर हा मुलगी होणार का? कारण बरेच सीझन उलटून गेले, एक मुलगी जिंकलेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉस मध्ये रिलेटेड नवीन अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.